दिनरा कय्यन गदडवय्या दिनरा कय्यन गदडवय्या. आता तुम्ही विचार करत असणार हे काय ठेवलं यक्षुनी, पण हे संक्रांतच्या दुसऱ्या दिवशी असं म्हणतात इथे खानदेशमध्ये. आणि हे मला माझ्या सासऱ्यांनी पाठवलं होतं आणि हे मी तुम्हाला शेअर केलं. खूप फनी होतं ते. त्यानंतर शाळेमध्ये आली आणि आज आपल्याला शाळेमध्ये संक्रांती सेलिब्रेट करायची होती, त्यामुळे त्याचंच प्रिपरेशन चालू होतं. सगळं डेकोरेशन वगैरे करत होते आणि मला असंच सीझरने कापण्याचं काम दिलेलं होतं. सगळं सजावटीचं काम चालू होतं आमचं. आणि इथे संक्रांत तर कालच होऊन गेलेली होती, पण काल सुट्टी होती शाळेमध्ये, त्यामुळे आज सेलिब्रेट करत आहोत आपण. आणि तुम्ही बघू शकता तिथे सगळे टीचर्स पण हेल्प करत आहेत. सगळे वेगवेगळ्या प्रकारचे तयारी करत आहेत आणि मीही करत होती. त्यानंतर हे आपलं डेकोरेशन होतं, खूप सुंदर पद्धतीने केलेलं होतं. आणि मी सगळ्यांसाठी तिळगुळ आणलेलं होतं, सो मी सगळ्यांना वाटत होते. आणि मुलांची इतकी घाई चालू होती, टीचर मला द्या, मॅम मला द्या, हेच चालू होतं त्यांचं. त्यानंतर त्यांना सगळ्यांना वाटलं, टीचर्सलाही वाटलं, सगळ्यांना तिळगुळ घ्या, कडू बोला असं म्हणाली. काल रात्री तर घरी खूप मुलं मुली आलेले होते संक्रांत विश करण्यासाठी, तिळगुळ देण्यासाठी. आणि त्यामध्ये माझे वर्गातले मुलंसुद्धा आलेले होते, शाळेतली मुलंही होते. आणि मला खूप छान वाटलं होतं, ते माझ्या घरी आले होते मला देण्यासाठी. त्यानंतर सगळ्या मुलांनी आज पतंग बनवून आणलेली होती आणि सगळ्यांना मी देत होती. आणि त्यांची एक्साइटमेंट बघू शकता तुम्ही, किती क्यूट हसत होता तो. आणि सगळ्यांना मी त्यांची पतंग देत होते आणि त्यांना उडवण्यामध्ये खूप जास्त इंटरेस्ट होता. काय माहिती त्यांना उडवता येते की नाही, पण सगळे बोलत होते आम्हाला पतंग उडवता येते मॅम, असं ते म्हणत होते. त्यानंतर त्यांना मी वाटून दिली सगळ्यांना, मुलं मुलींना दोघांनाही. आणि सगळ्यांचे खूप छान छान फोटोज वगैरे काढले आणि सगळे एन्जॉय करत होते. आणि त्यांच्यामध्ये मीही इन्वॉल्व झालेली होती. त्यांच्यासोबत एक क्यूटचा व्हिडिओ घेतला मी. आणि त्यांचेही खूप व्हिडिओज वगैरे काढलेले होते. त्यानंतर घरी आली आणि आज घरी बनवलेलं होतं पुरणपोळी. काय काय तुम्ही बघू शकतात काय काय होतं. आणि पुरणपोळी माझी खूप फेवरेट आहे. त्यानंतर आमटी, भात आणि पापड. तुम्हाला तर माहितीच आहे मी किती पूर्ण मिक्स करून खाते. आणि हे खाता खाता मी बघत होते देव माणूस, कारण देव माणूसचा खूपच इंटरेस्टिंग पार्ट चालू आहे. सो मी हे आता कंटिन्यू करते. भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.